नमस्कार. गुडघेदुखीने तुम्ही हैराण आहात का? आयुर्वेदानुसार हे 7 उपाय जे मी सांगणार आहे ते तुम्ही करून पहा. नक्कीच तुम्हाला आराम पडेल. नंबर 1, रोज सकाळी उपाशी पोटी गुळवेलचा काढा हा 1 कप घेणे. नंबर 2, 1 चमचा सुंठ 1 कप पाण्यामध्ये उकळून तो काढा रोज रात्री संध्याकाळी झोपताना घेणे. नंबर 3, दालचिनी व जायफळ हे 1-1 चम्मच घेऊन त्याला गरम पाण्यामध्ये मिसळून गुडघ्यावर लेप करणे आणि सुकल्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर तो लेप पुसून घेणे. त्याने तुम्हाला नक्कीच आराम पडेल. नंबर 4, सुंठ व हळकुंड उघाळून त्याचा लेप हा गुडघ्यावर केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. गुडघेदुखीचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक तर वंगण कमी झाल्यामुळे आणि दुसरं आहे त्यामध्ये वंगण वाढल्यामुळे. जेव्हा वंगण कमी झाल्यामुळे गुडघेदुखी असते त्यावेळेस तुम्ही तेलाने मालिश केल्यावर आराम पडतो. म्हणून 5 नंबर, जेव्हा तुम्ही तेलाने मालिश करता ते तीळ तेल घ्यावे आणि त्यामध्ये एक अर्धा चमच सेंधव मीठ घालून गरम करून एक उकळी काढून त्यानंतरच त्या तेलाने तुम्ही मसाज करावा आणि हे तेल पूर्ण मुरेपर्यंत मालिश करावी आणि गरम पाण्याच्या पिशवीने गुडघ्यांना शेकावं. ज्यावेळी गुडघ्यामध्ये वंगण ही वाढलं आहे त्यावेळी गुडघ्यांना सूज असते आणि वेदना ह्या अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात. अशा कंडिशन मध्ये नंबर 6, ह्यावेळी तेलाने मालिश करून फायदा न होता उलट अजून ते दुखणं वाढतं. त्यामुळे गुडघ्यांना मालिश न करता गरम पाण्याच्या पिशवीने किंवा सेंधव मीठ हे गरम करून त्याला एका कपड्यामध्ये बांधून त्याने गुडघ्याला शेकावे. नंबर 7, 50 ग्राम डिंक पावडर घेऊन 50 ग्राम पिंपळीचं पावडर घेऊन त्यामध्ये 50 ग्राम सुंठ पावडर व 10 ग्राम मिरे पावडर एकत्र करून हे मिश्रण तयार करणे व रोज सकाळी 2 चम्मच उपाशी पोटी कोमट पाण्यासोबत घेणे. हे 7 उपाय तुम्ही गुडघेदुखीसाठी करून बघा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.